तर सकाळचे सध्या 10:30 वाजलेले आहेत आणि आपण शेतामध्ये पोहोचलोय। आज आहे 20 नोव्हेंबर 2024, म्हणजे आज आपल्या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण मतदान आहे। तर मी जस्ट सकाळी 9 वाजता मतदान करून आलेलो आहे आणि सध्या आपल्या शेतीमध्ये काम करण्यासाठी आलोय। 9 वाजता लेट आलेली होती, तर आपल्या ज्वारी पिकाला पाणी चालू आहे सध्या आणि आपण आहे आता हरभऱ्याच्या प्लॉटमध्ये। तर आपलं काम महत्त्वाचं आहे, कारण की जे मतदान वगैरे असतात ना, जे सरकार कोणतं जरी आलं तर तुमच्या आयुष्यामध्ये काही फरक पडणार नाही। कोणतेही सरकार आलं तरी तुम्हाला कामच करावं लागणार आहे शेतामध्ये, म्हणजे तुम्ही जे डेली लाईफ जगत आहात, जे कष्ट करताय तेच करावे लागणार आहे। म्हणून तुम्हाला योग्य जे वाटतं, म्हणजे तुमच्याप्रमाणे असं तुम्हाला कोणाला फोर्स करायची गरज नाही, किंवा तुम्हाला जे आपल्या वातावरणामध्ये दिसतं, जे आपल्या जगामध्ये दिसतं, कोण कसे काम करतं आपल्या महाराष्ट्रामध्ये, तर त्यांना निवडून द्या। तुमचं मत तुमचा आवाज असतो, त्यासाठी मतदान नक्की करा। आज 20 तारीख आहे। योग्य उमेदवाराचं बटन दाबून मतदान योग्य माणसाला करा। तर आपण आता शेतामध्ये आहे सध्या, मतदान वगैरे आपण करून पोहोचलोय। तर 9 वाजता लवकर मतदान करून 9 वाजता लेट आलेली होती, तर 9 वाजता मतदान केल्यानंतर आपण थेट शेतामध्ये पोहोचलोय। तर आपण गेल्या ब्लॉगमध्ये दाखवलेलं होतं की आपल्या शेतामध्ये पूर्ण पेरणी केलेली होती। तर आता इकडं आपला हरभरा बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने एकदम चांगल्या पद्धतीने आलेला आहे। आणि हे बघू शकता तुम्ही, तर आपलं हरभरा पीक हे एकदम अतिउत्तम आणि चांगली पेरणी देखील झालेली आहे, ओके। आणि आपल्या इकडं पलीकडे जे आहे ना, हे गहू पीक आहे। गहू देखील चांगलं उगवलेलं आहे आणि सध्या ज्वारीला पाणी आहे। तर आपल्याला ज्वारी आणि गहू पिकाला पाणी द्यायचं आहे, तर आपण रेन पाईपाचा उपयोग करून पाणी देतोय सध्या। आणि हरभऱ्याला आता पाण्याचं टेन्शन नाही, म्हणजे एक आठवडा तर पाणी द्यायची गरज नाही हरभऱ्याला, कारण की हरभरा पिकाला पाणी खूप कमी लागतंय। तर हे सांगायचं होतं की आपण आज शेतामध्ये आहे तर वगैरे। तर अजून इंटरेस्टिंग व्हिडिओ बघायला भेटतील पुढे। तर आपलं हरभरा वगैरे उगवणे झालेले आहे, तर याच्यानंतर थोड्या दिवसानंतर आपण 2 ते 3 दिवसामध्ये किंवा 4 दिवसामध्ये ह्याला एक फवारणी घेणार आहे, कारण की म्हणजे पेरणी केल्यानंतर 20 ते 30 दिवसामध्ये, म्हणजे 10 ते 15 दिवसामध्ये जे पिकावरती मर रोगाचा प्रादुर्भाव होतो बुरशीमुळे, तर तो रोखण्यासाठी आपल्याला फवारणी घ्यावी लागते। तर सध्या मी ते चेक करतोय, तर इथे एक पिवळं पडलेलं दिसते, ह्याच्या चेक करू आपण। ते अशा पद्धतीने पिवळं पडते, पण हे मर रोगाचा प्रादुर्भाव नाही आहे। तर मर रोगाचा प्रादुर्भाव जो असतो ना, ते मुळाला खालून खात येतं आणि पांढऱ्या मुळं पडतात, ते म्हणजे पूर्ण झाड मेलेलं असतं। तर मंडळी, आजचा ब्लॉग कसा वाटला, थोडक्यात बनवलेला आहे, छोटा। शेतामध्ये आलो होतो मतदान वगैरे करून, तर जे दाखवण्यासारखं असेल शेतीमध्ये तर मी तुम्हाला नक्की दाखवेन। तर आज आहे 20 नोव्हेंबर 2024, नक्की मतदान करा, मतदान करायला विसरू नका, कारण की तुमचा मत आणि तुमचा आवाज असतो। तर मतदान करा, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये।